नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार. मी आहे कृष्णा शहारे आणि महाराष्ट्र संतभूमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण करत आहोत ई पीक पाहणी रब्बी हंगाम 2025-26 कटन माल. म्हणजे आज आपण हरभऱ्याची ई पीक पाहणी करत आहोत. आपल्याला फेडरेशनवर हरभरा द्यायचा आहे किंवा समजा पाऊस आला, पावसामुळे आपला चणा खराब झाला, त्यासाठी आपण ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे. तर आपल्याला त्याचा मोबदला मिळू शकतो आपण काही फॉर्म वगैरे भरला तर आता मी तुम्हाला सोप्या पद्धतीने ई पीक पाहणी करायला सांगत आहे. तर तुम्ही स्क्रीनकडे लक्ष द्या. स्क्रीनकडे लक्ष द्या. ही आहे ई पीक पाहणी ॲप. तर आता 2 वेळा असा स्लाइड करायचं. 2 वेळा स्लाइड केल्यानंतर महसूल विभाग आपला आहे. महसूल विभाग नागपूर. तुमचा अमरावती असेल, संभाजीनगर असेल, कोकण, नाशिक किंवा पुणे, जो तुमचा विभाग असेल तो विभाग तुम्ही टाका. आमचा नागपूर असल्यामुळे आम्ही नागपूर टाकतो. आणि हा जो ग्रीनवाला एरो दिसत आहे, बाणाचं चिन्ह, तिथे दाबा. साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकरी म्हणून लॉग इन करा. ही वाली पद्धत निवडायची आहे. त्यानंतर आपण आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा. मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर संकेतांक पाठवा असा दाबायचा. नंतर आपल्याला OTP येईल. OTP टाकायची इथं 9116. लॉग इन. खातेदाराचं नाव. आता आपल्याला खातेदाराचं नाव निवडू शकतो. लिस्ट आहे आपल्याकडे. ह्या लिस्टप्रमाणे समजा आपल्याला या खातेदाराचं नाव निवडायचं आहे. लिस्ट आहे आणि लिस्टमध्ये नाव आहे का चेक करायचं. नाव समजा असेल तर तेथूनच निवडायचं. लिस्टमध्ये नाव असेल तर तेथूनच निवडायचं, नाहीतर मग स्वतः सिलेक्ट करायचं. समजा आता आपल्याला आठवत नाही, मला तर आठवत नाही या खातेदाराचं गट नंबर, त्यामुळे आपण नावाने सर्च करतो. नवीन खातेदार निवडा, इथे क्लिक करायचं आणि जिल्हा भंडारा, आपला जो डिटेल आहे ते टाकायचं. गाव, आपण आपली ज्या क्षेत्रामध्ये जागा आहे तो क्षेत्र टाकायचा. त्यानंतर जो हा बाणाचा चिन्ह दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर, तो बाणाचं चिन्ह दाबा. टाकलो. आपल्याला आडनाव माहिती आहे, मधले नाव माहिती आहे, नाव माहिती आहे. खाते क्रमांक आणि गट क्रमांक माहीत नसल्यामुळे आपण नावाने सर्च करत आहोत. तुम्ही कशाने पण सर्च करू शकता. तुमचं नाव मिळालं आहे, तिथं नावाला क्लिक करायचं आणि परत एकदा बाणाच्या चिन्हाला क्लिक करायचं. नंतर जे आपले खाते क्रमांक मिळाले, आता आपल्याला हे 2 आहेत आपले खाते क्रमांक. बाणाच्या चिन्हाला एक वेळा क्लिक करायचं. तुमचा खाते क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाली आहे, याचा अर्थ ठीक आहे आपण करायचं. आणि आता जो खातेदार निवडा आहे ऑप्शन, तिथं जो वरती आपलं नाव आहे त्या नावाला सिलेक्ट करायचं. ज्या कास्तकाराची, ज्या म्हणजे शेतकऱ्याची ई पीक पाहणी करायची आहे त्या नावाला आपण सिलेक्ट करायचं आणि हा जो बाणाचं चिन्ह आहे तिथे दाबायचं. तुम्ही स्क्रीनकडे लक्ष द्या. तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने ई पीक करायला सांगणार आहे मी. पीक माहिती नोंदवा, इथं क्लिक करायचं. तुम्ही इथं टच केल्या की खाते क्रमांक निवडायचा, गट क्रमांक निवडायचा आणि जो हंगाम आहे, आता सध्या रब्बी चालू आहे, रब्बी निवडायचं.
निर्फळ पीक, एक पीक, पिकाचा प्रकार, पीक निवडायचं. त्यानंतर आता आपल्याला हरभऱ्याची, हा आहे हरभरा हा आमच्या एरियात त्याला चना म्हणतात. शेतकरी बांधवांनो, हरभरा हा नाव आहे कांदा आणि आंबाडी या नावाच्या मधोमध. तर या नावाला आपण टच करायचं हरभरा. आणि जो आपण क्षेत्रफळ भरू शकतो, जो हा रकाना आहे आपला क्षेत्रफळ भरण्याचा इथं, पण आपण तेवढं काही लावायचं नाही. डायरेक्ट पूर्ण क्षेत्र भरा इथं क्लिक करायचं. पूर्ण क्षेत्र भरा. म्हणजे समजा कधी कधी होऊ शकतो घाई गडबडीमुळे आपली जागा आपण कमी भरू शकतो, त्यामुळे डायरेक्ट पूर्ण क्षेत्र भरा क्लिक करून द्यायचं. जल सिंचनाचे साधन, तर या शेतकऱ्याकडे आहे विहीर असल्यामुळे आपण विहीर क्लिक करत आहोत. तुमच्याकडे अजल संचित असेल, कोरडवाहू असेल तर तुम्ही कोरडवाहू करू शकता, किंवा अन्य साधन कोणत्याही प्रकारचे जे इथं साधनं दिसत आहेत त्या प्रकारे तुम्ही काही पण टाकू शकता तुमच्या इच्छेने. तुमच्या शेतावर जो म्हणजे साधन असेल तो. आमच्याकडे विहीर असल्यामुळे आम्ही विहीर टाकत आहोत. विहीर सिलेक्ट केल्यानंतर सिंचन पद्धती ही कोणत्याही प्रकारची पद्धती तुम्ही निवडल्या तरी तुमचा ई पीक पाहणी होईलच, काही प्रॉब्लेम होणार तर नाही. पण आम्ही करतो प्रवाही सिंचन, त्यामुळे आम्ही प्रवाही निवडत आहे. आणि तारीखचा पण काही इश्यू आहे नाही, तारीखचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण अंदाजे तुम्हाला आठवत नसेलच, प्रत्येकाला काही आठवण राहत नाही का आपण याच तारखेला लावला वगैरे नाही का, किंवा तुम्ही दुसऱ्याचा करून देता ई पीक, तर तुम्हाला माहीत राहणार नाही की आणि कोणत्या तारखेला म्हणजे पेरणी केली असेल. त्यामुळे आपण अंदाजे तारीख टाकायची. तर मी अंदाजे तारीख टाकत आहोत नोव्हेंबरची 1 तारीख. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्ट ओके करत आहोत. ते झाल्यानंतर पुढे जा हा ऑप्शन दाबायचा. सर्व माहिती चेक करायची एकदा बरोबर भरली तर पुढे जा ऑप्शन दाबायचं. पुढे जा दाबल्यानंतर सर्व बरोबर संपर्क होत आहे. कृपया वाट पहा, अन्यथा या परत चालू करा. थोडा नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे चक्र फिरत आहे. पण तुम्ही वाट पहा. तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजून जाईल, तुम्हाला दुसऱ्याला विचारण्याची गरज पडणार नाही की ई पीक पाहणी कशी करतात बा. तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिल्या तर तुम्हाला समजून जाईल की आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने परफेक्टली ई पीक कशी करू शकतो. तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढे जा ऑप्शन दाबायचं. थोडा सर्व्हरचा इश्यू आहे, तो काही प्रॉब्लेम नाही, तो होऊन जाईल क्लिअर. तर आता आपण बरोबर गटावर असल्यामुळे हा जो निवडलेला क्षेत्रफळ आहे, सर्व गट क्रमांकापासूनचे अंतर हा ग्रीनमध्ये दाखवत आहे. रेडमध्ये जर दाखवला असता 20 मीटरच्या जास्त, 20 मीटरपेक्षा, तर आपण ई पीक पाहणी करू शकलो नसतो, आपल्याला जवळ यावं लागलं असतं. तर आपल्याला ग्रीन आहे याचा अर्थ आपण योग्य जागेवर उभे आहोत. त्यामुळे पुढे जा ऑप्शन दाबायचं. त्यानंतर छायाचित्र फोटो काढायचं. राईट चिन्ह दाबायचं आणि दुसरा फोटो घ्यायचा. दुसरा फोटो घेतल्यानंतर जो हा राईटचं चिन्ह आहे उजव्या हातावर, तो चिन्ह दाबायचं आणि जो हा ग्रीन राईट आहे त्याला दाबायचं एकदा. आणि आपली माहिती आपण योग्य भरला की चूक भरला ती चेक करायचं परत एकदा. समजा हरभरा हा नाव बरोबर आहे, आपण हरभरा करत आहोत, आपण ज्या पिकाची ई पीक पाहणी करत आहोत तो नाव जर खाली बरोबर असला समजा, तर वरची माहिती चेक करण्याची गरज नाही, आपण बरोबरच भरत असतो. पण परत एकदा थोडा चेक केलं तर चांगलंच. चेक करायचं. त्यानंतर
इथं राईट करायचं, जो वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य किंवा अचूक असल्याचे मी घोषित करत आहे. इथं राईट करायचं आणि पुढेचं ऑप्शन दाबायचं. पुढेचं ऑप्शन दाबायचं बस. पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे. ठीक आहे दाबल्यानंतर आपली माहिती बरोबर इपिक झाली की नाही झाली चेक करायचं. पिकाची माहिती पहा, इथं दाबायचं. हां, आपण बरोबर भरलो. दुरुस्त करा ऑप्शन आहे किंवा आपण डिलीट पण करू शकतो. समजा गलतीने चूक झाली तर आपण नष्ट पण करू शकतो आणि दुरुस्त पण करू शकतो. त्यामुळे आपली योग्य माहिती भरली आहे तर आपण होममध्ये जायचं आणि समजा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे अपलोड करा हा ऑप्शन एक दोनदा दाबून द्यायचा. अपलोड करा ऑप्शन दाबायचा. हां, अपलोड. कोणतीही माहिती ऑफलाईन माहिती आढळली नाही याचा अर्थ असा आहे की आपली ती माहिती पोहोचली आहे सर्व्हरपर्यंत. आपली ई पीक पाहणी सक्सेस झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र संतभूमी. धन्यवाद.